आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यात आजपर्यंत आचारसंहितेची प्रक्रिया शांतपणे पार पडली आहे। आता जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचे प्रचाराचे धुमशान थंड झाले असून 7 तारखेला शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झालेले दिसून येत आहे। यावेळी वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे म्हणाले, उद्या शनिवारी काथर खटाव मयानी जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गणाची मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने दखल घेतली असून 9 तारखेला मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। या अनुषंगाने हद्दपारीच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत। मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी 18 अधिकारी, 265 कर्मचारी, 468 होमगार्ड आणि पोलीस मित्र यांचा काळजीपूर्वक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे पुढे म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदान बजावण्याचा हक्क मिळालेला आहे। हा मतदान करण्याचा अधिकार सर्वांनी वेळ काढून बजावला पाहिजे, असे घनश्याम सोनवणे यांनी आवाहन केले। अशा तऱ्हेने अतितटीच्या लढती असणाऱ्या प्रत्येक गावात, खेड्यापाड्यात मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त राहणार आहे, असे एकंदरीत दिसून येत आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण वडूज पोलीस स्टेशन आलो आहोत। आता सोनवणे साहेब आता उद्या मतदान सुरू होणार आहे आणि काही अनुचित प्रकार घडू नये, मतदान शांततेत बूथवर पार पडावं तालुक्याच्या ठिकाणी, त्याविषयी त्यांच्याकडून आपण जाणून घ्या काय म्हणजे काळजी घेतली जाईल सुरक्षेच्या दृष्टीतून, काय सांगाल साहेब? जय हिंद। मी PI घनश्याम सोनवणे, वडूज पोलीस स्टेशन, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय तुषार जोशी सर, ॲडिशनल SP वैशाली खडूकर मॅडम आणि दहिवडी डिव्हिजनचे कॅम्प वडूज SDPO रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आचारसंहितेच्या म्हणजे 13 तारखेपासूनच आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने अतिशय चांगल्या रीतीने पूर्वतयारी केलेली असल्यामुळे सध्या आजपर्यंत शांततेत सर्व प्रक्रिया पार पडलेली आहे। आपल्याला माहीत आहे, उद्या दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे मिनी मंत्रालयाची। त्याचबरोबर 9 तारखेला मतमोजणी आहे। तर याकरिता आम्ही आमच्या एरियामध्ये रूट मार्च घेतलेले आहेत, दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेतलेली आहे, रॉयट कंट्रोल व्हेकल्स त्यामध्ये रॉयट कंट्रोल रिअल्सर ज्याला म्हणतो आपण ते घेतलेलं आहे। त्याचबरोबर प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात हद्दपारीच्या कारवाई करण्यात आलेल्या आहेत, मकोकासारखी MPD सारखी कारवाई देखील करण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर कोम्बिंग ऑपरेशन असेल, नाकाबंदी असेल, अचानक सरप्राईज नाकाबंदी लावणे, समन्स वॉरंट जे आहे ते नॉन बेलेबल वॉरंट त्यांची तामिली चांगल्या प्रकारे केली, जास्तीत जास्त लोकांना आरोपींना अटक केली आहे। हिस्ट्री शीटर्स आहेत त्यांच्या घर झडते घेतलेले आहेत। गुंडा रेस्टॉरंटवरचे जे लोक आहेत त्यांच्यावरती आमचं सर्वेलन्स आहे, त्यांच्यावरती आम्ही मेजर मोठ्या स्वरूपाच्या प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे। या सर्व हे केल्यामुळे आजपर्यंतची प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडलेली आहे आणि आज मी आपणास आवर्जून सांगू इच्छितो की उद्याच्या मतमोजणी आणि मतदान प्रक्रियेकरता आम्ही एकूण 18 अधिकारी आपल्या खटाव तालुक्यामधील मतदान केंद्रावरती, त्याचबरोबर 265 कर्मचारी आणि 468 होमगार्ड्स गृहरक्षक दलाचे जवान आणि काही दक्ष नागरिक पोलीस मित्र आणि अधिकारी प्लस बाहेरून आलेले होमगार्ड्स, त्याचबरोबर बाहेरून आलेला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने सर्व मतदान केंद्रावरती आपण योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे। पेट्रोलिंग क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज चालू आहे। इंटेलिजन्स प्लेन क्लोथमध्ये देखील आमचे लोक गोपनीय गुप्तवार्ता संकलनाचं काम करत आहेत। हे सर्व करून जे कॉल आम्हाला पडत आहेत त्या कॉलवरती आमचा फार अल्प प्रतिसाद म्हणजे क्विक रिस्पॉन्स आहे। त्याचबरोबर त्याच्यावरती मी स्वतः बऱ्याच ठिकाणी जाऊन इमिजिएट प्रभावी आणि योग्य ती कारवाई करत आहे। ही कारवाई करताना आम्ही जे SST पथक आहे ते ATST म्हणजे फिरतं सर्वेलन्स टीम आहे, स्क्वॉड निवडणूक निर्माणाचे अधिकारी यांनी नियुक्ती केली, त्यांना सोबत घेत आहोत आणि अतिशय पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे आम्ही या कारवाई करत आहोत। एक गोष्ट मी नागरिकांना आपल्यातर्फे एक आवाहन करेन की ही लोकशाहीचा एक उत्सव आहे। आपली लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खूप अमूल्य असं एक अधिकार मिळालेला आहे। तो अधिकार सर्वांनी उद्या अतिशय सक्रियपणे त्यात भाग म्हणून बाकी सर्व इतर कामं बाजूला ठेवून मतदान करावे आणि सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या मतदानाचा टक्का वाढवावा, म्हणजे लोकशाहीमध्ये
प्रगल्भ लोकशाही खऱ्या अर्थाने त्याच वेळेस ज्यावेळेस आपण हिरारीने मतदान करू, विवेकबुद्धीने खूप चांगल्या रीतीने आपण याच्यात सहभागी होतो. अच्छा, कात्र खटाव मायनी गटात चुरशीचं अटीतटीची लढत दिसते. तर काय सांगाल ह्या गोष्टीकडे कसं लक्ष द्याल? काय अनुचित प्रकार शांततेत प्रक्रिया पार पाडण्यासाठी? बरोबर आहे. ज्या ज्या ठिकाणी चुरशीच्या लढती असतात त्या ठिकाणी निश्चितच पोलिसचं काम वाढलेलं असतं. त्या ठिकाणी आमचं मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे, बारकाईने लक्ष आहे. गावातील आमचे प्रतिनिधी पोलीस पाटील आहेत, बीट अंमलदार आहेत. आम्ही गावाच्या लोकांच्या संपर्कात आहोत. त्याचबरोबर आता डिजिटल सर्वेलन्स देखील आमचा चालू आहे. खूप कितीही चुरशीची लढत आणि कशी असेल तरी आमचं काम आहे कायदा व सुव्यवस्था राखणे, शांततेत मतदान प्रक्रिया सुरळीतरित्या पार पाडणे, नियमाची चौकटी करणे. त्यासाठी आम्ही फार सतर्क आणि दक्ष आहोत. जय हिंद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.